नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू इच्छितो, ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्याच्या समोरची सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे जागा। होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवाकडे जागेची सर्वात महत्त्वाची अडचण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कमी जागा असल्यामुळे गावरान कुक्कुटपालनाच्या या व्यवसायाला मुहूर्तमेढ देताच येत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपली चिंता दूर करणारा हा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाच्या समस्येचं निराकरण आपणास मिळणार आहे। आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे, ज्या सवालाच्या अनुसार फक्त 20 बाय 20 जागेमध्ये शेड तयार केल्यास किती कोंबड्या बसू शकतात। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की 20 बाय 20 च्या शेड मध्ये किती कोंबड्या बसू शकतात। एक खात्री तुम्हाला देतो की जेवढी तुमची अपेक्षा आहे, जेवढी तुमची इच्छा आहे, त्याच्यापेक्षा कमीत कमी दुप्पट कोंबड्या बसणार। होय मित्रांनो, 20 बाय 20 च्या शेड मध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट कोंबड्या बसणार। मग 20 बाय 20 च्या जागेत जर आपण शेड तयार केला तर त्याच्यामध्ये किती कोंबड्या बसू शकतात आणि याच्या माध्यमातून आपल्याला दर महिन्याला किती रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो। जर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या सर्वांसमोर सुद्धा जागेची सर्वात महत्त्वाची अडचण असेल, तर या प्रश्नाचं सोल्युशन म्हणजे हा व्हिडिओ। आणि यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि जर आपलं सबस्क्राइब करायचं राहिला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो। तर चला मित्रांनो, आता तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या समस्येचं निराकरण करूया। तुमच्या मनात सध्या उद्भवलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 20 बाय 20 च्या शेड मध्ये अखेर किती कोंबड्या बसू शकतात। मी उपरोक्त माहितीमध्ये सांगितले की 20 बाय 20 च्या शेड मध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा, तुमच्या इच्छेपेक्षा कमीत कमी दुप्पट कोंबड्या बसणार। मग तुमची इच्छा, तुमची अपेक्षा किती हे प्रथम समजून घ्या। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, की आपण सर्वांनी आता या ठिकाणी स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा आणि स्वतःच्या मनाला हा प्रश्न करा की जर तुम्ही 20 बाय 20 चा शेड तयार केला तर किती कोंबड्या बसू शकतात। तर कुणी म्हणेल 300, कुणी म्हणेल 400, पण तुम्हाला खात्रीनं सांगतो की या ठिकाणी तुमच्या अपेक्षेपेक्षा, तुमच्या इच्छेपेक्षा कमीत कमी दुप्पट कोंबड्या बसणार। मग चला पाहूयात की अखेर 20 बाय 20 च्या शेड मध्ये किती कोंबड्या बसू शकतात, हा शेड कशा पद्धतीनं निर्माण करायचा आणि जर या शेड मध्ये या पद्धतीनं आपण नियोजन केलं तर आपल्याला या शेडच्या माध्यमातून दर महिन्याला किती उत्पन्न मिळू शकते। चला तर मग वेळ न दवडता या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता
की आपल्याला आजवर गावरान कुक्कुटपालनात अचूक मार्गदर्शन देणारं कुणीच नव्हतं. कुणीच नव्हतं सांगणारं, कुणीच नव्हतं शिकवणारं, कुणीच नव्हतं समजावणारं. पण घाबरू नका, आपल्या सर्वांची चिंता मिटली, कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण सुरू केली आहे या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना दिलं जाणार आहे आता सखोल मार्गदर्शन. होय मित्रांनो, रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण सर्वांनी ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी जॉईन करायला पाहिजे. आणि जर आपण उत्पादनापासून मार्गदर्शन हे विक्रीपर्यंत प्राप्त केलं, तर तुम्हाला सांगतो, इतर कुक्कुटपालक बांधवांप्रमाणे आपण सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात. मग रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग काय आहे, कशी आहे आणि याच्यामध्ये कसं सामील व्हायचं, 2 मिनिटात सांगतो. नशीब पालटणारी, लाखोंचा निव्वळ नफा देणारी ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना काय. मित्रांनो, या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो. ही ऑनलाईन ट्रेनिंग रेकॉर्डेड नसते, ही ऑनलाईन ट्रेनिंग लाईव्ह असते. याच्यामध्ये सुरुवातीला एक विषय घेऊन त्याबद्दल लेक्चर दिलं जाते. त्यानंतर वेदर बुलेटिन असते की ज्याच्यामध्ये पुढील 8 दिवसामध्ये रविवार ते रविवार याच्यामध्ये वातावरण कसं राहणार, या वातावरणाचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार आणि या परिणामापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा. आणि मला सांगा, आपली कोंबडी रोगमुक्त राहिली, आपलं पिल्लू रोगमुक्त राहिलं, तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावणं काय अशक्य अजिबात नाही. आणि सरते शेवटी प्रश्न आणि उत्तर असतात. तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची यथोचित उत्तरे डायरेक्टली दिलं जातात. यामुळं कसल्याही प्रकारचा भेदभाव राहत नाही, कोणताही प्रश्न मनात राहत नाही, ज्यामुळं क्लिअर वेनं आपण या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो. दुसरा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की सर, इतर दिवशी प्रश्न उद्भवला तर काय करायचे. यासाठी दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान जे जे कुक्कुटपालक बांधव रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये रजिस्ट्रेशन ज्यांचं झालंय, ते लखन सरांना फोन करू शकतात. 84 21 82 62 या क्रमांकावरती त्यांना थेट प्रश्न विचारू शकतात. ते तुम्हाला उत्तर 100% देतील. म्हणजे तुमची सर्व चिंता या ठिकाणी दूर होणार. आता आमची 5 मुख्य उद्दिष्टे तुम्ही समजून घ्या, त्यानंतर जॉईन कसं व्हायचं ते सांगतो आणि आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल, कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल, तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात ज्या बाबीवर सर्वात जास्त खर्च होतो ती बाब म्हणजे खाद्य खर्च. तर कुक्कुटपालनात गावरान कोंबडीच्या पिल्लाचा खाद्य खर्च कसा कमी करायचा, यासाठी आम्ही अद्भुत संकल्पना या ठिकाणी निर्माण केल्या आहेत, ज्या संकल्पनाचा आपण उपयोग या ठिकाणी घेऊ शकतात आणि ज्या संकल्पनांचा वापर केल्यामुळे 80% खाद्य खर्च हा कमी होऊन जातो. आणि आमचं उद्दिष्टच आहे की आपल्या फार्मचा 80% खाद्य खर्च कमी झालाच पाहिजे. दुसरं जर उद्दिष्ट बघितलं मित्रांनो, तर दुसरं उद्दिष्ट काय की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी मिळवायचा असेल, तर आपली कोंबडी, आपलं पिल्लू हे या ठिकाणी जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे. म्हणजे आपलं या ठिकाणी पिल्लू, आपली कोंबडी रोगमुक्त राहिली पाहिजे. मग या कोंबडीला, या पिल्ल्याला रोगातून मुक्त ठेवायचं असेल, तर त्यांचं त्या ठिकाणी लसीकरण करावं लागेल. मग लसीकरण कधी करायचं, का करायचं, कसं करायचं, केल्यानं काय होणार, केल्यानं या ठिकाणी कशा पद्धतीने फायदे मिळणार, सगळं समजावून सांगितलं जाईल. आणि लसीकरण केल्यामुळं जवळपास अडचणी दूर होतील. परंतु जर लसीकरण करून सुद्धा आपल्या कोंबड्यावरती, पिल्लावरती आजार आला, तर तात्काळ तो आजार ओळखून कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन, व या इलाजामुळे आमचा एकच हेतू, एकच उद्दिष्ट की आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमीत कमी राहावा. त्यानंतर तिसऱ्या उद्दिष्टाचा जर विचार केला, तर जंगली पशु पक्षी, शत्रू पक्षी, शत्रू प्राणी, कडाक्याचं ऊन, कडाक्याची थंडी, त्याचबरोबर गारपीट, वादळी वारं, पाऊस, या सर्वांपासून कोंबडीच्या पिल्लाचं संरक्षण व्हावं, बचाव व्हावा,
म्हणून एक आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा. हा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीने निर्माण करायचा? कमीत कमी जागेत, कमीत कमी भांडवलात, कमीत कमी या ठिकाणी मेहनतीमध्ये हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल, सांगितलं जाईल आणि एक आदर्श शेडसाठी असणाऱ्या सर्व बाबी परिपूर्ण करून घेतल्या जातील आणि स्ट्रक्चर दिलं जाईल मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता राहणार नाही आणि कोणतंही जंगली श्वापद आपल्या कोंबड्यांना, आपल्या पिल्लांना त्रास देऊ शकणार नाही. आणि आमचं हेच उद्दिष्ट आहे, की आपली कोंबडी, आपलं पिल्लू जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. त्यासाठी आदर्श व मजबूत शेड असायलाच हवा. त्यानंतर चौथ्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा म्हणजे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन. तयार होणाऱ्या गावरान कोंबडीच्या पिल्लाची, तयार होणाऱ्या निमगावरान कोंबडीच्या पिल्लाची आपण कशा पद्धतीनं काळजी घ्यायची, कशी ब्रुडिंग करायची, कशी फिडिंग करायची, कसं त्या ठिकाणी मॅनेजमेंट ठेवायचं वॅक्सिनेशनचं, हे सगळं समजावून सांगितलं जाईल. ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा ताण अडचण तुमच्या पुढे उभी ठाकणार नाही. आणि यामुळं तुम्हाला सांगतो की या व्यवसायातून छोटं पिल्लू मोठं करण्यात तुम्ही सक्सेसफुल झाले तर मला सांगा, लाखोंचा निव्वळ नफा तुमच्या घरादारापाशी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले या सर्वांची विक्री कधी, कुठे, कशी करायची, ज्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळू शकेल, याबद्दल सखोल मार्गदर्शन. म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. या मार्गदर्शनाचा वापर करून या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होणार आहे परिपूर्ण. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण इच्छुक असाल, आपल्या सर्वांना वाटते की कुठंतरी मी कुक्कुटपालन करून करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाची निवड करून लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो, मला मिळवायचा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये अचूक मार्गदर्शनासाठी, तुमची मदत होण्यासाठी, सहाय्यता होण्यासाठी तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता. यासाठी तुम्हाला एकच काम करायचे, 84 21 82 62 62 वर कॉल करायचा. कॉल केला, मी फोन उचलायला सांगेल लखन सरांना, म्हणजे आपले लखन सर फोन उचलतील. त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. त्यानंतर मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की लखन सर आपणास माझा फोन पे, गुगल पे नंबर 82 65 088 460 8265 088 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जरूर व्हा मित्रांनो सामील. यासाठी कॉल करा, लखन सरांना नंबर 84 21 82 62 62. चला तर मित्रांनो, आता आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात, कारण आपल्याकडे आहे जागा कमी. तर अशा परिस्थितीत 20 बाय 20 जागेच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील? आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, तर तुम्ही उत्तर दिलं 300 400. यापेक्षा दुप्पट कशा बसतात तुम्हाला समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही कोंबड्या ग्राउंडवर ठेवणार, मी कोंबड्या ग्राउंडवर प्लस हवेत ठेवणार. माझ्या कोंबड्या हवेत बसणार, त्यामुळे तुमच्यापेक्षा दुप्पट बसणार. कशा ते लक्षात घ्या. यासाठी पहिल्यांदा शेडची रचना कशी असायला पाहिजे ते समजून घ्यायला पाहिजे. शेड आपल्याला जो तयार करायचा आहे तो शेड नॉर्मल जमिनीपासून कमीत कमी 2.5 ते 3 फूट उंचीवरती असावा, ज्यामुळे खालच्या भागातील ओलसरपणा आपल्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा आघात करू शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेड तयार करत असताना आपल्याला 4 कोपऱ्यात 4 या ठिकाणी अँगल्स रोवायचे आहेत आणि 2 अँगलमध्ये आपल्याला 10 फुटावरती सेमी अँगल रोवायचे, सेंटरला एकही अँगल घ्यायचं नाही. असं एकंदर जर विचार केला तर 4 मोठे 4 सेमी अँगल, 8 अँगलचा हा शेड तयार होईल. म्हणजे या 2 कोपऱ्यात 2, ह्या 2 कोपऱ्यात 2 4 आणि ह्या 2 साईडच्या ह्याच्यामध्ये मध्यभागी, ह्या 2 साईडच्या मध्यभागी एक, असं करून जर आपण विचार केला तर एकूण 8 अँगल्स बसतील. ओके. आता खड्डे खोदले, त्याच्यामध्ये आपण सिमेंट वगैरे भरलं, PCC केलं, त्याच्यामध्ये अँगल्स रोवले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ॲज अ डिस्टन्स या ठिकाणी बघितली समजा 20 फुटाची, तर त्या अँगलपासून या अँगलपर्यंत आपल्याला काय करायचं, खोदकाम करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे जे काय आहे, काच आहे, तार आहे, लोखंड आहे, सगळं टाकून द्यायचं की जे अनुकुचीदार आहे. आणि हे टाकल्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्याच्यावरती आपल्याला कमीत कमी 6 विटांचे थर घ्यायचे. 2-3 थर हे आतमध्ये जातील, 2-3 थर वर येतील. बस या पद्धतीनं संपूर्ण रचना चहूबाजूंनी करून घ्यायची. त्यानंतर एक बॉक्स तयार होईल. त्या बॉक्समध्ये काय करायचं मित्रांनो, आपल्याला त्या बॉक्समध्ये मुरुम भरायचं आहे. त्या मुरुमला दाबायचे, पाणी टाकू टाकू लेवल समान करून घ्यायचे
आणि त्याच्यानंतर 3-4 इंचाचं PCC वरून करून घ्यायचं म्हणजे कॉन्क्रिटीकरण. म्हणजे असं केल्यानं काय होईल की घुस लागणार नाही, मुंगूस आतमध्ये येणार नाही, खालून कसल्याही प्रकारचं टेन्शन, ताण, अडचण येणार नाही. कारण बऱ्याच कुक्कुटपालक बांधवांचा एक प्रश्न आहे की सर आमच्या फार्ममध्ये अचानक मुंगूस येतो, 2-4 कोंबड्या नाही तर अख्खा फार्म एखाद दिवशी गायब करतो. मग ही चिंता आहे आपला मॅनेजमेंट प्रॉब्लेमचा भाग. मग अशा परिस्थितीत खालच्या साईडनं त्यांचं येणं रोखायचं असेल तर एवढं पॅक करावं लागेल. त्यानंतर आपल्याला चहू बाजूंनी काय करायचंय मित्रांनो, झिरो साईजची जाळी वापरायची. झिरो साईजची जाळी वापरल्यानं कसल्याही प्रकारचा शत्रू पक्षी, शत्रू प्राणी आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही. आणि वरची बाजू आहे तिथं सिमेंटच्या पत्राचा वापर करायचा आहे. म्हणजे कारण पाऊस खूप झाला, पाणी थोडंफार तुंबलं तर त्या ठिकाणी आपले असणारे लोखंडाचे पत्रे हे गंजू शकतात. मग अशा पद्धतीने इन टोटल ही रचना राहील. ओके. मग त्यानंतर नटा बोल्टा सगळं फिट केलं म्हणजे काय की वादळी वारा आलं तर काही उडून जाणार नाही. मग त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्याला बाहेरच्या बाजूने जायचे. समजा 12 फूट उंची असेल तर वरचं 1 फूट उंची सोडायची, बाहेरून आडवा 1 इंचाचा गोल पाईप लावायचा आहे आणि त्या पाईपामध्ये ताडपत्री या ठिकाणी खुपसून टाकायची. जशी आपली ताडपत्री या ठिकाणी आपण विचार केला, जसं आपला जो दरवाजा असतो, दरवाजाला कसा पडदा असतो त्या पद्धतीने राहणार मित्रांनो. आणि याचा फायदा काय होईल लक्षात घ्या. तर याच्यामुळे काय होणार, जेव्हा पावसाळा सुरू आहे तर दिवसा पाऊस पडला ताडपत्री खाली, रात्री पाऊस पडला ताडपत्री खाली. जेव्हा पावसाळ्यात वातावरण क्लिअर आहे, स्पष्ट आहे, सूर्यप्रकाशित आहे, तेव्हा ताडपत्रीवरी कसल्याही प्रकार टेन्शन नाही. पूर्ण शेड हवेशीर राहणार, काही टेन्शन घ्यायची गरज आहे. अमोनिया निर्मिती होणार नाही आणि संपूर्ण फार्म कोरडा राहील, रोगराई येणार नाही. हिवाळ्याचा जर विचार केला तर हिवाळ्यामध्ये ताडपत्री दिवसाला वर, रात्री खाली, टेन्शन नाही. उन्हाळ्यामध्ये दिवस रात्र वर, पण अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली, वादळी वारा आलं तर खाली ओढून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं फ्लेक्सिबल ताडपत्री लावायची, ज्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि मित्रांनो, जेव्हा आपण शेड तयार करतो त्यावेळेस लक्षात घ्या की आपला एक मुख्य उद्देश असला पाहिजे की कमीत कमी जागेत सुटसुटीत कोंबड्या जास्तीत जास्त बसाव्यात, पण कसल्याही प्रकारचा शत्रू पक्षी, शत्रू प्राणी व नैसर्गिक वातावरण आपल्या कोंबड्यांवरती अडचण आणू शकणार नाही. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, आतमधल्या साईडकडे आपण जा. आता शेडच्या आतमध्ये प्रवेश करा, एका साईडने 3x7चा दरवाजा सोडा, बस एवढंच करा. त्यानंतर काय करायचं, ही शेडची बाजू आहे, समजा ही शेडची संपूर्ण बाजू आहे, तुम्ही आतमधून उभा आहे तर 52 फूट जागा सोडा, म्हणजे 22.5 सेंटीमीटर जागा सोडा. आणि मग 2 फूट हाईटवर, 4 फूट हाईटवर, 6 फूट हाईटवर, 8 फूट हाईटवर 1 इंचाचा चौकोनी पाईप घ्या, ज्या पाईपवरती कोंबड्या आरामशीर बसू शकतील. असं चहू बाजूंनी करायचंय. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, टेन्शन नाही. एका साईडने 3x7चा दरवाजा आहे, त्यामुळे कोंबड्या कमी बसतील, हे तुम्हाला शेवटी समजावून सांगतो. 20 फुटाच्या एका आडव्या पाईपवरती किती कोंबड्या बसतात, तर कमीत कमी 30 कोंबड्या बसतात. एका साईडला 4 पाईप आहे, 30 गुणिले 4 120. आपल्याकडे 4 दिशा आहेत, 120 गुणिले 4 480 कोंबड्या या हवेत बसतील साईडच्या पाईपवरती. त्यानंतर डोक्याच्या वरी बघा, डोक्याच्या वरती 8 फूट हाईट वरती 2-2 फुटाच्या रुंदीवरती 20 फुटाचा लांब पाईप बसणार. ओके, हा पाईप बसला. एका 20 फुटाच्या पाईपवरती 30 कोंबड्या, 30 गुणिले 8 पाईप, तर या ठिकाणी किती होईल मित्रांनो, 240 कोंबड्या डोक्याच्या वर बसतील. कारण एकूण डिस्टन्स 20 फूट आहे, 2-2 फूट इकडचं तिकडचं मायनस झालं 16 फूट. 16 फुटाला 2 न भागा 8 पाईप बसतील. साईडला किती कोंबड्या बसायला येतात, 480. डोक्याच्या वरती 240, एकूण 720 कोंबड्या. आणि खालची जी ओपन जागा आहे मित्रांनो, तिथं 20x20 मध्ये 400 गुणिले 1 म्हणजे 400 कोंबड्या बसतील ॲज अ स्क्वेअर फीट. म्हणजे एकूण जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास हे कॅल्क्युलेशन 720 + 400 म्हणजे 1120च्या आसपास बसत आहे. 1120चा जर या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला तर 1120च्या मध्ये समोर तुम्हाला माहिती आहे 2, 4 आणि 6 फूट हाईटवरती समोरच्या साईडने दरवाजे 3-3 फुटाचा पाईप हा कट करावा लागेल. यानुसार 3 त्रिक 9, 9च्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 13-14 कोंबड्या कमी बसतील. आपण 20 कमी धरूत. यानुसार 1120 - 20 म्हणजे 1100 बसतील. पण आणखीन 100 कमी धरा. तर तुम्हाला सांगतो, कितीही आपण सुटसुटीत बसवल्या तर कमीत कमी 1000 कोंबड्या या 20x20च्या शेडमध्ये या ठिकाणी अलगद बसतील. मला सांगा, तुमचा विचार 300चा होता, मग तुमच्या विचारानुसार तुम्हाला या ठिकाणी किती कोंबड्या जास्तीत जास्त दिसल्या, तर मित्रांनो जवळपास तिप्पट, कुणाच्या 2.5 पट तर कुणाच्या दुप्पट. पण कन्फर्म सांगतो, 20x20च्या शेडमध्ये 1000 कोंबड्या अलगद बसतील. मग आता तुमचा प्रश्न आहे, सर हा तुम्ही फॉर्म्युला कसा शोधून काढला? सिंपल गोष्ट आहे. एकंदर तुम्ही लांबी रुंदीचा गुणाकार करा. समजा आपण उदाहरण घेऊ, 30x30, 30 गुणिले 30 किती व्हायले, 900 स्क्वेअर फीट. 900 गुणिले 2.5 करायचे, किती, 2.5.
मग 900 गुणिले जर आपण सर्वांनी या ठिकाणी 2.5 केलं तर 2250 कोंबड्या बसतात. बस सिंपल गणित आहे. काही जास्त डोक्याला हेडॅक घ्यायचा नाही. या सिंपल कॅल्क्युलेशनने गेलात तर तुम्हाला अडचण भासणार नाही. मित्रांनो, हेच कॅल्क्युलेशन, हीच माहिती जी अनमोल आहे, जी माहिती अद्भुत आहे, जी माहिती महत्त्वाची, हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो. आज चांद्यापासून बांद्यापर्यंतचे जे कुक्कुटपालक माझ्यासोबत जॉइन झाले आहेत, ते माझं आणि आमच्या टीमचं मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत. मग मराठवाडा काय, विदर्भ काय, कोकण काय, खानदेश काय, पश्चिम महाराष्ट्र काय, अहो आपल्या संपूर्ण राज्यातील कुक्कुटपालक बांधव रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील आहेत आणि आज ते लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. मग मला सांगा, खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत नाही का हो, की आम्ही सुद्धा या व्यवसायाची निवड करून लाखोंचा निव्वळ नफा मिळवा? अहो, इच्छा प्रत्येकाची असते, परंतु अडचण एकच असते, की सांगणारा हा योग्य मिळत नाही, शिकवणारा हा अचूक मिळत नाही. पण आता चिंता बाळगायची नाही. माफक शुल्कावरती तुम्ही या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होतात. ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा, ज्यांना या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचे, त्यांनी एकच काम करायचे, रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्या लखन सरांना कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. इथे लखन सरांना कॉल केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 स्वतःचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. बस एवढी माहिती पाठवली की मला सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 08 460 8265088460 पाठवली. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी आपला परिपूर्ण. खरंच गावरान कुक्कुटपालन किंवा नेमगावरान कुक्कुटपालन करायचं असेल तर अचूक माहितीसाठी संपर्क साधा. लखन सरांचे नंबर आहे 84 21 82 62 62. तर बघा मित्रांनो, आता 20x20च्या शेडमध्ये किती कोंबड्या बसल्या? या ठिकाणी 1000. आता उत्पन्न किती होते तुम्हाला समजावून सांगतो. तर याच्यामध्ये 900 कोंबड्या असतील तर 100 कोंबड्या असतील. जर या गोष्टीचा विचार केला तर 900 कोंबड्या साधारणतः अंडे किती घालतील? तर 900 कोंबड्याच्या माध्यमातून मिळणारे कमीत कमी अंडे तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 400 मिळायला काही हरकत नाही. 400 अंडे 10 रुपये प्रति रेटनं आपण विकले तर या ठिकाणी लक्षात घ्या, 400 गुणिले 10 म्हणजे 4000 रुपये आपल्याला दिवसाचे मिळतील. याच्यातून 1000 रुपये हे आपण वजावट केली बा खर्च म्हणून, तर तुम्हाला 3000 रुपयाचा निव्वळ नफा या शेडमधून तुम्ही प्राप्त करू शकता. विषय काय असतो, की सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला ॲक्युरेटली व्हिडिओच्या माध्यमातून कळत नाहीत. इच्छा फार असते व्यवसाय करण्याची, पण अचूक सांगणारे मिळत नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगतो, की अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती नशीब पालटणारी आपली ऑनलाईन ट्रेनिंग आहे, तिथे जॉइन व्हा. तुम्हाला पटलं तर कंटिन्यू करा, नाही पटलं तर सोडून द्या. पण एक गोष्ट आहे, जोपर्यंत आपल्याला अचूक मार्गदर्शन करणारा व्यक्ती राहणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या व्यवसायाला या ठिकाणी दिशा मिळणार नाही आणि आपली दशा बदलणार नाही. तर या पद्धतीनं मित्रांनो, आपण 20x20च्या शेडमध्ये 1000 कोंबड्या या ठिकाणी बसताना बघू शकतात आणि या अनुषंगानं आपला जो निव्वळ नफा आहे, तो दर दिवसाला 3000 तर महिन्याला 90,000 म्हणजे कुठेतरी लाखोंमध्ये होऊ शकतो. तर अशाच अद्भुत संकल्पना आहेत मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या, ज्यावरती विश्वास बसणं कठीण आहे, परंतु अशक्य नाही. जे शक्य आहे तेच तुमच्यासमोर सादर करतो, मांडतो आणि त्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन मी करत असतो. एकच विनंती शेवटी करतो, की बाबा आपल्याला अचूक मार्गदर्शन हवं असेल तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉइन व्हा. संपर्क 84 21 82 62 62 वर लखन सरांशी करू शकता. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही 36 जिल्ह्यांत 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत सामील होऊ शकतात. जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपण आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघितलं की 20x20च्या शेडमध्ये किती कोंबड्या बसू शकतात, त्यापासून आपल्याला किती मिळू शकते उत्पन्न. व्हिडिओतील माहिती आपल्या सर्वांना जर आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जर काही प्रश्न कुक्कुटपालन या व्यवसायाबद्दल असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आला असेल, त्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा
आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.